1,15,000 सबस्क्राईब नंतरचे धक्कादायक अनुभव. मित्रांनो, 1,15,000 सबस्क्रायबर्स हा आकडा पूर्ण झाल्यावर मला वाटलं होतं की आता सगळं सोपं होईल. पण खरं सांगायचं तर खरी परीक्षा तर त्यानंतर सुरू झाली. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमोद पोंढेकर. आज मी तुम्हाला 1,15,000 सबस्क्राईब नंतर आलेले काही धक्कादायक अनुभव सांगणार आहे. पहिला अनुभव म्हणजे सबस्क्रायबर्स वाढले म्हणून प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होत नाही. आजही काही व्हिडिओंना अपेक्षेपेक्षा कमी व्ह्यूज येतात. दुसरा अनुभव, जितके जास्त लोक तुम्हाला ओळखतात तितकी जास्त टीकाही होते. काही लोक कौतुक करतात तर काही विनाकारण नकारात्मक कमेंट करतात. सुरुवातीला वाईट वाटायचं, पण नंतर समजलं की प्रत्येकाला खुश ठेवणं अशक्य आहे. तिसरा अनुभव, जबाबदारी खूप वाढते. हजारो लोक तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहत असतात, त्यामुळे काहीही अपलोड करण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो. चौथा अनुभव, यूट्यूबवर थांबलात की मागे पडला. 1-2 आठवडे काम केलं नाही तर रीच कमी होऊ शकते. म्हणून सतत शिकत राहावं लागतं आणि नवीन कंटेंटवर काम करावं लागतं. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे 1,15,000 सबस्क्राईब झाल्यानंतरही मेहनत तितकीच करावी लागते. सक्सेस मिळवणं कठीण आहेच, पण ते टिकवणं त्याहून कठीण आहे. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की सबस्क्राईब वाढले की सगळे प्रश्न संपतात, तर तसं अजिबात नाही. प्रत्येक नवीन टप्प्यासोबत नवीन आव्हान येतात. पण जर तुमच्या शिकण्याची तयारी आणि सातत्य असेल तर कोणतंही आव्हान मोठं नसतं. आज मी 1,15,000 पर्यंत पोहोचलोय आणि इथून पुढचा प्रवास अजून मोठा आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच खऱ्या यूट्यूब अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.